आपल्या दर्यापूर तालुक्यात अशी एक लोकेशन आहे की असं वाटते की आपण समुद्रापाशी आलो. चला त्या व्हिडिओमध्ये सांगतो, त्याने कोणी अजून आपल्याला फॉलो नशील करेल त्यांनी आपल्याला फॉलो करून घ्या. तर झालं असं की घरी काही गमत नाही जात, चला म्हटलं थोडंसं बाहेरून फिरून या. मग काय मस्त तयारी वगैरे करतो आणि आतंकवाद्यासारखं तोंडाला बनवून घेतो. तसं तर आपली गाडी घेऊन ओमेन मीच जाऊन आलो होतो आणि त्याच्यात भाऊ पण म्हणते मी पण येतो. मग काय आपली गाडी वगैरे ठेवून देतो आणि भावाची इलेक्ट्रिक गाडी घेऊन सरकती निघतो रस्त्यानं. जसं घराच्या बाहेर निघतो तशी आपल्याला मोठी आई भेटते. ती गावात जात होती तर तिला येवद्याला सोडून द्यायचं होतं. ओम्याला म्हटलं आम्ही समोर जातो, तू दुसरी गाडी घेऊन मोठी घेऊन ये. जसं आम्ही येवद्यात येतो तसंच ओम्या 15-20 मिनिटांनंतर येवद्यात पोहोचते. मोठ्याला बस स्टॉपवर सोडून देतो आणि ते दुसरी गाडी आहे ते एका ठिकाणी लॉक करून ठेवून देतो, कारण की आपल्याला एकच गाडी न्यायची होती. मग काय गाडी लॉक वगैरे करतो आणि आपल्या भावाला घेऊन सरकत निघतो आपण दर्यापूरच्या रोडनी. आपण ज्या लोकेशनवर चाललो ते समद्याचं धरण आहे. काही जणांनी तर पाहिलं असेल आणि ज्यांना कोणी अजून पाहिलं नाही, चला त्याला आज दाखवून देतो. तुम्ही सांगलीच्या पुढे जासाल तर तुम्हाला एक पूल दिसेल आणि तुम्ही जराशे समोर जासाल तर तुम्हाला उजव्या बाजूला असा एक बोर्ड दिसेल. त्याच बाजूला एक कच्चा रस्ता दिसते आणि त्या रस्त्याने चाललं जायचं. 2 किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला रस्त्याने असं पाणी दिसून जाईल आणि समजून घ्या की तुम्ही लोकेशनच्या आसपास आहात. आणि जसंच तुम्ही लोकेशन पोहोचले तुम्हाला एक झोपडपट्टी सारखं एक दिसून जाईल, म्हणजेच तुम्ही लोकेशनवर पोहोचले. आणि खाली जायसाठी असे गोटे आहेत आणि त्या गोट्यावरून घसरला की डायरेक्ट पसरला. 7 समंदर पार करून आपण येतो आपल्या लोकेशनवर. आणि तुम्ही म्हणसाल समुद्र कुठे आहे बे? समुद्र तर नाही आहे, पण जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत पाणीच पाणी आहे. असं वाटते की आपण समुद्रापाशी आलो. आणि संध्याकाळी सूर्य मावते तेव्हा तो लोकेशन एकच नंबर दिसते. मग काय आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले. एक डोंगा तर आधी पडलेला होता आणि दुसरा डोंगा मासोळ्या पकडायला गेलता. फोटो वगैरे काढल्यानंतर आपण पण जास्त वेळ काही थांबत नाही, कारण की उम्याची एकूण होती आज पार्टी, ते म्हणजे नूडल्स मंचुरियनची. मग काय आपली गाडी काढतो आणि सरकती निघतो दर्यापूरले. जिथे आपल्याला नूडल्स वगैरे खायचे होते डायरेक्टली तिथे येतो. मग सगळे एक एक नूडल्स प्लेट घेऊन घेतो. नूडल्स वगैरे खाल्ल्यानंतर आपल्या गड्याने शेवटी पैसे दिलेस. म्हटलं गडी मजा करू आले की काय, पण गड्याने शेवटी दिलेस. मग काय नूडल्स वगैरे खाल्ल्यानंतर मग निघतो आपण घराकडे. आणि घराकडे जाता जाता आपल्या भावाला घ्यायचं होते केळं. मग काय केळं वगैरे घेतले, गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले आणि सरकती निघालो घराकडे. आजचा व्हिडिओ एवढाच, कारण की हा व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जाईल.